नमस्कार सर्वांना. सुरेखाज किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर कसं झालं आहे, आमच्या मुलांना दुपारी शाळेतून आलं ना की चटपटीत असं काहीतरी खायला लागतं. भूक तर लागलेली असते त्यांना, पण भाजी भाकरी किंवा चपाती भाजी खायची नसते. मग मी झटपट त्यांच्यासाठी मंचुरियन बनवलं. कोबी किसून घेतला किसणीवरती आणि आल्याची पेस्ट नव्हती माझ्याकडे, त्यामुळे मी झटपट अशी किसणीवरती किसून घेतलं आलं आणि थोडंसं मिरं बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये 10-12 आणि मिरपूड टाकते ह्याच्यामध्ये. 10-12 मिरं बारीक केलं होतं मी. नंतर चवीपुरतं लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता ह्यात पाणी वगैरे टाकायची गरज नाही. इथे तुम्ही फूड कलर पण टाकू शकता लाल दिसण्यासाठी, मी नाही टाकलेला. सुरुवातीला मैदा टाकते मी. 3-4 चमचे मैदा टाकला, 2 चमचे बेसन टाकते आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते. आपल्याला वाटलं नंतर जास्त ओलसर झालं आहे तर एखादा चमचा पीठ तांदळाचं किंवा मैदा टाकला तरी चालेल. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी शक्यतो मैदाच टाकतात मंचुरियनमध्ये, पण मुलांना बनवायचं आहे थोडंसं सगळा मैदा म्हणजे पौष्टिक नाही खाण्यासाठी ते, म्हणून मी थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे. त्याने छान कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठाने. आणि असे छोटे छोटे गोळे बनवून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती तळून घेते. मुलांना कसं चविष्ट हवं असतं आणि झटपट झालं पाहिजे बनवेपर्यंत, त्यांना तेवढा धीर धरत नाहीत मुलं. शाळेतून आले की त्यांना भूका लागतात. असं चटपटीत काहीतरी केलं की खातात आवडीने. आणि जास्त काय मी हे केलं नाही, म्हणजे जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्येच मी बनवलं. माझ्याकडे जे होतं त्याच्यामध्येच. पटकन होतात आणि खूप टेस्टी लागतात, अगदी चायनीज सेंटरवर लागतात ना तशी. तर छान मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायची. मस्त कुरकुरीत होतात आणि आमच्या मुलांना तर खूप आवडली. पटकन झाली, जास्त वेळ पण नाही लागला आणि झटपट. आधी काय ठरवलं नव्हतं, जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यामध्येच मी पटकन केले. छान झालेले आहेत, बघू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी मस्त झालेले आहेत मंचुरियन. तर आता गरमागरम मुलांना सर्व करते. याच्याबरोबर तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकता, पण कसं झालं आहे, ग्रेव्ही बनवेपर्यंत आमच्या मुलांना चैन पडणार नाही. खूप भूक लागली त्यांना, ते नाही एवढा वेळ थांबू शकत. त्यामुळे मी पटकन सॉसबरोबर त्यांना गरमागरम खायला दिलेत आणि आमच्या मुलांनी खायला सुरुवात पण केलेली आहे. त्यांना कसं फोटो वगैरे काढेपर्यंत पण असा म्हणजे ते नाही थांबू शकत. हे पहा, खायला सुरुवात केलेली आहे मुलांनी. तर रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.